नमस्कार श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज काही तुम्हाला मध्ये म्हणलो होतं की मी चहा करून तुम्हाला दाखवणार आहे. इतर मी इकडं दुधाला ठेवलेला आहे आणि प्लस इकडं काही चहाला ठेवलेला आहे. आपण आता काय तर आज तुम्हाला दाखवतो की मी चहा कसं बनवतो. आज बायकोला स्पेशल चहा बनणार आहे आज. तर तुम्हाला बघत राहा की चहा कसा बनतो, काय बनतो. बघा आज चहा पाजणार आहे बायकोला. बायको आज चहा पिणार माझ्या आजचा. बघा पाजलं. अरे मी करणारा मी आहे, पाजणारा मी आहे. फक्त प्यायचं काम करतो फक्त. काय काय चहा माझा आजचा चहा म्हणले बायको असं खुश होती चहा प्याला. चला तर काही चहा जेवण बायकोला. बायको चहा कसा झाला ते सांग. हे माझा चहा काय कसा झालाय तेवढं सांग. चहा हो बायको चहा कसा झाला तेवढं सांग. गरम आहे. चहा गरमच असतो, थंड नसतो. किती घाम्या घुम जरा उन्हानं. कसा झालाय. एकच नंबर. एकच नंबर. अरे नाथ फळा एक नंबर चहा बनलेला आहे आपल्या हातनात. बायको संग बोलत बायको म्हणते आता कस्तर व्हावलंय म्हण. आता हिला का आता दवाखान्यात न्याव का साडीच्या दुकानात न्याव का तिकडं डी मार्टला न्यायचं. कस्तर व्हायला म्हण. पण नका सोनाराच्या दुकानात न्या डायरेक्ट. नीटच झाले म्हणून समजा. तेच की बाईचं कसं असते बघा. कस्तर व्हायलंय. कस्तर व्हायला म्हणजे काय नेमकं न्यायचं कुठं. हा लय अवघड आहे. लय अवघड म्हणजे लय अवघड झालंय. कोण हा काय अंजू कस्तर व्हायला म्हणजे नेमकं काय व्हायलंय. अहो या बाळानं डोकं दिनून धरलंय. म्हणजे असं वातावरण झालं का बघा तुम्ही कसं होतंय. डोकं असं दिनून धरल्यासारखं होतंय. आबाळ आलं एकदम. आज वातावरण एवढं हे झालंय ना, थंडगार आबाळ, बारीक पाऊस चालाय, झिमझिम झिमझिम. मस्त कडक चहा बनवून जाऊ द्या. नाही डिकाशन चहा करा म्हणजे काळा. सकाळीच पाजलंय चहा मी. नाही आता नाही. आता सकाळी करायला सांगा ती दुकान. सकाळीच पाजलंय चहा मी. आता एकदाच असते ते. ठीक आहे जाऊ द्या चला. बरोबर एकदा कधी तर ठीक आहे. तुम्ही रोज उठून मागचीला. रोज उठून जमतंय का. जमत नसतं तसलं. अजाबात नाही. अजाबात मागायचं नाही. आता दुपारी काही 2-2:30 वाजलेले आहेत आणि पाऊस इतका मोठा आलेला आहे. काही जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला दाखवतो की पाऊस कसं काय चालू आहे. मोठा किती मोठा पाऊस आहे. बघा गाईज आभाळ तर एवढं भरलं आहे भयंकर. बघा एकदम मोठं असं आभाळ भरलेला आहे. आणि बघा आवाज कसं यायला बघा. आवाज किती मुलगी माझी तिकडे गेली खाली डॉलेल बांधण्यासाठी. बायको पाऊस कसा आहे. हा थंडगार असं वातावरण झालेलं आहे काही एकदम थंडगार. तर मुलगी इकडं डॉलीला बांधायला गेलेली आहे. बघा इथं मुलगी आहे. पावसात भिजायला आली मुलगी. चला गाईज वातावरण मस्त आहे. चला गाईज आता थोडं टेन्शन आलेलं आहे सध्याला. काय टेन्शन आलेलं आहे गाईज तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आमची जी डॉली आहे म्हणजे डॉग जी आहे तिला घर बांधायच्या टायमाला घर बांधायला पहिला कसा मी एक सेपरेट रूम केला होता त्याला की बाबा एक बांधकाम करून वर पत्रा करून एक सेपरेट रूम केला होता. पण आता विषय काय झाला आहे आपण ही बांधकाम जागा थोडी आहे त्यामुळे कुठे सेट झालं नाही. आता बाहेर एक छोटी पत्र्याची रूम आहे पण त्यातून जरा पाणी गळत आहे. आता डोक्यात विषय यायला लागला आहे आता डॉलीला ठेवायचं कुठं. मग आता एक फॅब्रिकेशनवाल्याला फोन केला होता की बाबा असं एक छोटं काहीतरी एक रूमसारखं छोटं डॉलीसाठी एक बनव म्हणून. तर काही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की का पद्धतीने असं कसं शेड म्हणजे पत्रा असं वर जे आपण पत्रा छोटं जे असते की एक 4x3 3x3चं एक छोटं करून डॉगसाठी तर आपण जे पत्रावर आपण मारतो असं झोपडी टाईपमध्ये मारायचं
का असं समोरमध्ये मारायचं, साईडनं कुठल्या पद्धतीनं जाळी मारला गेल का पूर्ण पत्रा मारू द्या, असं एक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता बाबा काय पद्धतीने मी ते करणार आहे, म्हणजे करायला लागेल काय नाही. आता कसं आहे, पाऊस चालू झाला आहे काल 2 दिवस झालं, त्यामध्ये आपल्याला करावं लागणारच आहे. का मुख्य परप्राणी ते त्याला केल्याशिवाय पर्याय नाही. आपण चांगल्या काय करणार, मुख्यपणे आपण पाण्यात पावसात सोडायचं म्हटलं तर हे ठीक नाही आहे. मग त्यासाठी आपण आता एक हे केले की बाबा फॅब्रिकला फोन केले बाबा तू काहीतरी 2 दिवसात मला ते रेडी करून दे म्हणून सांगितलं आहे. तरी तुमच्या म्हणजे बघण्यात अगर कोणा तुमचं काय थोडं तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही काय पद्धतीने थोडं ते बनलं पाहिजे तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता मुलीनं माझ्या चहा केलेला आहे, चहा पिऊ मन चहाने बघा गाईज माझ्या मुलीला चहा बिस्किट मस्त असं थंड वातावरण क्लायमेटमध्ये चहा बनवून दिलेला आहे मुलीला माझ्या. तर आता आपण चहाचा आस्वाद घेऊ मन, तर भेटू मन चला.